मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत। आपण तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहे। अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यांचा सुद्धा समावेश आहे। यामध्ये मराठा आरक्षणाचं, ओबीसी आरक्षणाचं, जीएसटीचा परतावा असं तोक्ते चक्रीवादळ या मदतीसंदर्भात चर्चा केली जाईल। त्यामुळे दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे। थेट आपण जाणार आहोत मुंबईला। सुरुवातीला जाऊया। निवृत्ती बाबर आपल्या बरोबर आहे। निवृत्ती, आपण बघतोय थेट आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळाचं अर्थात एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न तर आहेच, पण त्याचबरोबर आपण बघतोय जे वॅक्सिनेशन, लसीकरणाचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। कालच पंतप्रधानांनी सांगितलं की लसीकरण सगळ्यांना मोफत देणार, त्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा मोफत लसीकरण मिळणार, पण ते कधी मिळणार आणि कसं मिळणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे। कारण म्हणावा तितक्या लसी अजून पुरवठा होत नाही आणि त्यामुळे सावळा गोंधळ बघायला मिळतोय। या सगळ्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे का? मनुश्री, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये जे आहे ते 16 जानेवारी 2021 पासून जे आहे ते लसीकरणाला सुरुवात झाली। जेव्हापासून लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासून मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे तो लसीकरणाचा गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। या लसीकरणाच्या गोंधळामध्ये जे आहे ते सर्वसामान्यांचा आपल्याला नाहक बळी गेलेला देखील आपल्याला पाहायला मिळाला। मुंबईमध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी जे आहे ते लसीच्या तुटवड्याअभावी जे आहे ते लसीकरण केंद्र बंद पडली। ही स्थिती जी आहे ते संपूर्ण नाशिक, औरंगाबाद, नागपूर, पुणे या ठिकाणी देखील ही स्थिती आपल्याला पाहायला मिळत होती। एकीकडे राज्याला जे आहे ते लसी मिळत नाहीत, मुंबईला लसी मिळत नाही, तर दुसरीकडे जे आहे ते राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार जे आहे ते आपल्याला राजकारण झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। केंद्र सरकार लसींचा जो साठा आहे तो राज्य सरकारला व्यवस्थितरित्या पुरवत नाही असं वेळोवेळी जे आहे ते राज्य सरकारमधल्या मंत्र्यांकडून टीका केली जात होती। महापौर किशोरी पेडणेकर या देखील मुंबईमधून जे आहे त्या सरळ सांगत होत्या की विरोधकांनी केंद्र सरकारकडे जे आहे ते मागणी करावी, राज्य सरकारवर आरोप करण्याऐवजी आहे ते केंद्र सरकारकडे आपण लसींचा जो साठा आहे तो लवकरात लवकर कशा प्रकारे मिळेल याची जी आहे ती मागणी करावी अशी देखील मुंबईमधून देखील मागणी केली जात होती। आतापर्यंत जर मुंबईमध्ये जर पाहिलं तर जवळपास 33 लाखांपर्यंत जे आहे ते नागरिकांचं लसीकरण केलं गेलेलं आहे, परंतु आणखी लसीकरण करण्यासाठी जे आहे ते मुंबईमध्ये लसीचा तुटवडा आपल्याला जाणवलेला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आलेले आहेत। मुंबईमध्ये जवळपास 300हून अधिक लसीकरण केंद्र आहेत, पण याच लसीकरण केंद्रावरती दिवसाला जर पाहिलं तर 100 लसीचे डोस जे आहेत एवढेच उपलब्ध आहेत। अनेक मुंबईकर नागरिक जे आहेत ते सुरुवातीला लसीकरण केंद्रावरती जे आहे ते गर्दी करत होते, परंतु नंतर लस उपलब्ध नाही, महापालिकेकडून वेळोवेळी जे आहे ते परिपत्रक काढण्यात आलं, त्याच्यामुळे नागरिकांनी जे आहे ते लसीकडे पाठ फिरवलेलेच आपल्याला चित्र पाहायला मिळालं। तेव्हा मुंबई महानगरपालिकेने जर पाहायला गेलं तर संपूर्णपणे जे आहे ते घरोघरी जाऊन लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात आले, तसेच इमारतींच्या पार्किंगमध्ये लसीकरणाचे कार्यक्रम राबवण्यात आले। याच दृष्टीने जर पाहायला गेलं तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जेव्हा जनतेशी बातचीत करताना त्यांनी संबोधित करताना असं सांगितलंय की 21 तारखेपासून जे आहे ते संपूर्ण 18 वर्षांच्या वरील नागरिकांचं लसीकरण जे आहे ते केंद्र सरकारकडून मोफत करण्यात येईल। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर लसीकरणाचा सावळा गोंधळ जो आहे तो केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यामध्ये पाहायला मिळत होता आणि याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा बळी आणि प्रामुख्याने सामान्य माणसांचा बळी जात होता। त्याच्यामुळे आजच्या बैठकीमध्ये लसीकरणावरती काय प्रामुख्याने चर्चा होते, कारण की महाराष्ट्रामध्ये बरोबर म्हणजे सुरळीत खरं तर पुरवठा व्हावा ही आता मागणी केली जाते, कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय, पण म्हणाव्या तितक्या लसी उपलब्ध नाहीत आणि त्याविषयी सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। धन्यवाद निवृत्ती, आमच्यावर असाच राहतो। तर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे सगळ्यांचं तमाम महाराष्ट्रवासियांचं लक्ष लागलंय ते म्हणजे मराठा आरक्षणाकडे। मराठा आरक्षणाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण आपण बघतोय मराठा आरक्षण एकीकडे सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यामुळे थेट आता केंद्र काय निर्णय घेतं आणि राज्य सरकार काय, एकीकडे केंद्र सरकारने आपले पिटिशन दाखल केले आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। राज्य सरकारने सुद्धा आता आपलं म्हणणं मांडण्यासाठी आता आपण विशेष टीम, समिती नियोजित केलेली आहे। या सगळ्या मुद्द्यावर आज आता केंद्र आणि राज्य सरकार कशा प्रकारे मराठा आरक्षणावर एकत्रित येतात आणि निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वात प्रथम आणि प्रकर्षाने चर्चेला जाईल असं म्हटलं जात आहे। सतेज औंधकर कोल्हापूरमध्ये आपल्या बरोबर आहेत। सतेज, काय नेमकं वाटतंय कोल्हापूर वासियांना, खास करून मराठा समाजाचं लक्ष या सगळ्या बैठकीकडे कसं लागलंय आणि काय साऱ्या अपेक्षा आहेत मुळात? मनुश्री, नक्कीच आपल्याला माहिती आहे की खरं तर गेल्या सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला होता, या निकालानंतर खरं तर राज्य सरकारनं पावलं उचलणं अपेक्षित होतं, मात्र जवळपास 15 दिवस उलटले तरी राज्य सरकारनं पावलं उचललेली नाही आहेत।
नुकतंच 2 ते 3 दिवसापूर्वी रायगडावरून संभाजीराजेंनी जेव्हा आंदोलनाची हाक दिली त्यानंतर कुठेतरी राज्य सरकार आहे ते खडबडून जागं झालं असं आपल्याला म्हणता येईल. आजच जे आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणखीन या सगळ्या मराठा समाजाचे जे समितीचे अध्यक्ष आहेत हे आता दिल्ली दरबारी निघालेले आहेत. पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. खरंच त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, चर्चा होऊ शकते. या संदर्भात बोलण्यासाठी दिलीप पाटील मराठा संघटनांचे नेते आपल्यासोबत आहेत. दिलीप पाटील साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीनं तिथं चर्चेला जाऊ शकतो हा मुद्दा, काय सांगाल? एक महत्वाची गोष्ट आहे की जे काही मुख्यमंत्री साहेब आणि जे बाकीचे सगळे मंत्रीगण मंत्री समितीचे अध्यक्ष हे सगळे निघाले माननीय पंतप्रधानांच्याकडे की हे आधीच करायला पाहिजे होतं. ठीक आहे, जर का तुमची जर तशा पद्धतीनं असेल आणि पंतप्रधानांच्याकडे जर का आमचा जर प्रश्न सुटत असेल तर निश्चितच हे एक चांगलं मुवमेंट आहे. आणि पंतप्रधानांनी जर अशा पद्धतीनं जर मराठा आरक्षणचा प्रश्न जर सोडवला तर देखील आम्ही त्याचं स्वागतच करणार. आता जे परिस्थिती अशी आहे की पंतप्रधानांच्याकडे जे काही त्यांच्या ह्याच्यात आहे, त्यांच्या अखत्यारीत ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी ते सोडवतील अशी आम्हाला आशा आहे. मेन म्हणजे आरक्षणाचा जो प्रश्न आहे, जे पंतप्रधानांच्या माझ्या माहितीप्रमाणे की 102व्या घटना दुरुस्तीचा प्रश्न आधीच निकालात निघालेला आहे. फक्त आता 50% लिमिट आहे, ती लिमिट काढण्यासाठी जर का संसदेतनं जर का तसा ठराव करून जर घेणार असतील तर ते आम्ही त्याचं स्वागतच करतो. त्याचा बऱ्याच जातींना, भारतातल्या जातींना त्याचा फायदा होणार आहे. तर अशी मुवमेंट आहे ती बरोबरच आहे. आत्ताच जर बघायला गेलं तर कुठेतरी संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक रायगडवरून दिल्यानंतर कुठेतरी राज्य सरकार खडबडून जागं झालं असं वाटतंय का? 100% संभाजीराजेंनी ज्यावेळी आंदोलनाची हाक दिली आणि पहिलं आंदोलन जे कोल्हापुरातनं होणार असं जे जाहीर केलं, आता कोल्हापूरमध्ये त्याची जोरदार तयारी चालू झालेली आहे. आजच एक बैठक होत आहे कोल्हापूरमध्ये आणि त्यामुळे आता जी आंदोलन होणार आहे ते कोल्हापुरातनं आंदोलन होणार आहे. ते आंदोलन बघितल्यानंतर राज्य सरकारनं आता ही एक कुठेतरी पहिलं पाऊल वाचलंय आणि संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर आम्हाला वाटतंय की ही आता पाऊल उचललेलं आहे आणि ते आता पाऊल उचललं तर ह्याचा जो काही रिझल्ट येणार ते लवकरच आता आपल्याला बघायला मिळेल. कारण आज जे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत त्यामध्ये काही सकारात्मक मराठा आरक्षणाबद्दल चर्चा होऊ शकते अशी एक शक्यता आहे का? पहिली गोष्ट असं आहे की आता पंतप्रधानांच्याकडे निघालेत, माननीय मुख्यमंत्री साहेब निघाले, सगळे जे मंत्री आहेत ते सिनियर मंत्री निघाले, म्हणजे निश्चितच त्यातनं काहीतरी चांगली गोष्ट घडेल अशी आम्हाला आशा आहेत. 100% आशा आहे. माननीय पंतप्रधान हे देशाचेच पंतप्रधान आहेत, ते प्रत्येक नागरिकाचं हितच बघत असतात. त्यामुळे मराठा समाजावर जे अन्याय होतोय तो जर का व्यवस्थितपणे जर यांनी मांडला आणि पंतप्रधानांच्याकडे जर होकार घेतला तर निश्चित आम्हाला वाटतं की मराठा समाजाला यातनं न्याय मिळेल. मनुश्री, जसं दिलीप पाटलांनी सांगितलं की खरं तर ही जी शिष्टमंडळ निघालेलं आहे दिल्ली दरबारी तिथं चर्चा होईलच मराठा आरक्षणाची, पण मात्र थोडासा वेळ झाला, देर आहे दुरुस्त आहे. मात्र ही चर्चा सकारात्मक झाली तर पंतप्रधान देखील नागरिकांचं हितच बघतात अशा पद्धतीनं दिलीप पाटलांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. निश्चित सतेज, आपण 11 वाजता ही भेट होती. 11 वाजताही थोड्याच वेळात खरं तरी भेट होणार आहे सतेज. त्यामुळे आपण बघताय खरं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप गंभीरतेने चर्चेला जाईल अशी अपेक्षा आहे. कारण ज्या पद्धतीनं आपण बघतोय आंदोलनाची हाक दिलेली आहे, कुठेतरी मध्यस्थी करून मध्यम मार्ग साधून ह्या सगळ्या चर्चा व्हावी अशी मागणी सुद्धा केली जाते. मराठा आरक्षणाबरोबर दुसरीकडे आपण बघतोय की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा तितकाच गाजतोय. ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर सुद्धा आज पंतप्रधानांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आपण थेट साताऱ्याला जाणार. प्रशांत जगताप आपल्याबरोबर. काय नेमकं मागणी केली जाते, ओबीसी समाजाच्या नेमक्या काय भावना आहेत किंवा ह्याच्या केंद्राबरोबर राज्याची आता चर्चा सुरू होणार, त्यांना नेमक्या काय अपेक्षा आहेत मुळात? नक्कीच मनश्री, खरं तर एकंदरीत सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण जे आहे ते रद्द झाल्यानंतर सर्वत्र संतापाच्या भावना उमटल्या होत्या. मध्यंतरी राज्य सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण 10% जे आहे ते मराठा समाजाला देऊ केलं, मात्र कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज मुख्यमंत्री जे आहेत ते खरं तर शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान मोदींची यांची भेट घेणार. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, तौक्ते चक्रवादाचा मुद्दा असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, यावरती सर्वत्र चर्चा करणार आहेत. तर आपल्यासोबत मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात नागरिकांच्या ज्या काही भावना आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय तुम्ही सांगाल का दौऱ्याबद्दल? नमस्कार, मी गणेश दुबळे सर. माननीय मुख्यमंत्री पंतप्रधानांची महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसंदर्भात आज भेट घेणार आहे. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील एक सामाजिक वातावरण सध्या बिघडत चाललेलं आहे. जो मराठा गरीब मराठा समाज आहे, म्हणजे भूमिहीन, शेतमजूर आणि अल्पभूधारक या समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही सर्व समाजाची अपेक्षा आहे. ज्या पद्धतीनं तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण दिलं जातं, तसं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे मराठा समाजाला आरक्षण
दिलं गेलं पाहिजे. त्यामधील ओबीसीचं आरक्षण रद्द केलेलं आहे तो त्या समाजावर अन्याय आहे. हे ओबीसी समाज हा भारतामध्ये खूप मोठ्या संख्येनं आहे. याच पद्धतीनं मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे आरक्षण महाराष्ट्र सरकारने 7 मे 2021च्या GR नुसार जे रद्द केलेलं आहे ते सुद्धा या महाराष्ट्र सरकारने दिलं पाहिजे. आता कोरोनाची जी तिसरी लाट आहे ती लहान मुलांच्या संदर्भात आहे असं सरकार म्हणतंय. तर माझी अशी सरकारला विनंती आहे की 0 ते 18 या वयोगटातील सर्व मुलांच्या आधी लसीकरण करून घ्यावे. जर तिसरी लाट लहान मुलांची आहे तर सरकारने या उपाययोजना करायला पाहिजेत. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईला जो निधी केंद्र सरकारकडनं मिळतो तो दिला गेला पाहिजे असं माझं मत आहे. चक्रीवादळामध्ये जे कोकणातलं असेल महाराष्ट्रातील असेल जे फळबागा असेल शेतीचं नुकसान झालं आहे त्याला केंद्रानं मदत केली निश्चितच पाहिजे. आपण आणि विविध केंद्र आणि मागण्यांवर राज्य खरं तर आता ही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. काय नेमकं मिळतं हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. कारण आपण बघतोय की महत्वाचा मुद्दा मानला गेला एकीकडे ओबीसी आरक्षणाबरोबरच तौक्ते चक्रीवादळ हा सुद्धा एक कुठेतरी चर्चेला जाणारा मुद्दा आहे. कारण या चक्रीवादळानंतर प्रचंड नुकसान कोकण किनारपट्टीचं झालेलं आहे, महाराष्ट्राचं पर्यायानं झालेलं आहे. खूप साऱ्या अपेक्षा खरं तर केंद्राकडनं होता पण केंद्राने ज्या पद्धतीनं गुजरातला मदत केली त्याच पद्धतीनं तौक्ते चक्रीवादळाबाबत कोकण किनारपट्टीवासियांना किंवा कोकणवासियांना सुद्धा मदत करावी अशी मागणी केली जाते. कारण आपण बघतो त्यांचं घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, अजूनही ते सावरलेले नाही आहेत. आपण बघतो शेती फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कुठेतरी आश्वासन दिलं की आपण केंद्राकडे या संदर्भातला आपण बघतोय पाठपुरावा करणार. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये ही सुद्धा चर्चा होणार असल्याचं बोलत जात आहे. भारत गोरेगावकर यांच्याकडे रायगडला. भारत काय नेमकं सांगाल, कशा प्रकारच्या अपेक्षा आता कोकणवासीय थेट केंद्राकडनं पर्यायाने राज्य सरकारकडनं करतायत? मनोश्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ जे आज देशाच्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलेले आहे. खरं तर संपूर्ण कोकणाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष या विशेष आजच्या बैठकीकडे लागलेलं आहे. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरची चर्चा या बैठकीमध्ये होईल. या चर्चा आणि बैठका ह्या कायम महाराष्ट्राने अनुभवल्या आहेत. मात्र यातना निर्णय काय मिळतंय की नाही खरं तर याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. ज्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कोकणासाठी आहे, महाराष्ट्रासाठी आहे. कोकणामध्ये एका वर्षामध्ये 2 चक्रीवादळाने जीवन लोकांचा अक्षरशः उद्ध्वस्त केलेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाला नुकताच 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर 16 मेला जे तौक्ते चक्रीवादळ आलं होतं त्याच्यामध्ये सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला. त्यानंतर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला, मुंबईसुद्धा बाधित झाली, पालघरसुद्धा बाधित झाला. रायगडमध्ये जवळपास 4 जणांचे दुर्दैवीरित्या मृत्यू झाले. जवळपास महिना होत आलेला आहे. ना राज्य सरकारची मदत पोहोचलेली आहे ना केंद्र सरकारची मदत पोहोचलेली आहे. या व्यतिरिक्त जर पाहिलं तर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातले सदस्य असतील, विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ असेल, केंद्रीय भरारी पथक असेल, या सर्वांचे पाहणी फार पूर्ण झालेली आहेत. मात्र ज्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, ज्याच्या कुटुंबातलं करता करविता कमवता यामध्ये गेलेलं आहे त्याच्यापर्यंत एका कवडीचीही मदत मिळाली नाही आहे. आत्तापर्यंत राज्य सरकारची सुद्धा मदत मिळालेली नाही आहे आणि केंद्र सरकारकडनं सुद्धा एक दमडीसुद्धा आलेली नाही आहे. ज्या धर्तीवरती तातडीने पंतप्रधानांनी गुजरातला 1000 कोटीची मदत केली होती. गुजरातचं नुकसान हे महाराष्ट्रापेक्षा अधिक असू शकतं, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु गुजरात पाठोपाठ लगेचच खरं तर कोकणासाठी एखादं पॅकेज जाहीर करणे अपेक्षित होतं. जवळपास पाऊण महिना उलटून आला. मात्र या कुटुंबांना दमडी ही आत्तापर्यंत मिळाली नसल्यामुळे एक प्रचंड आक्रोश, प्रचंड संताप कोकणच्या किनारपट्टीवरच्या लोकांमधनं पाहायला मिळते. आजच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ हे तौक्ते चक्रीवादळाची जी मदत आहे त्यासाठी केंद्र आपल्याला काय सहकार्य करते काय हे निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी चर्चा करतील. त्यामुळे या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने ज्यावेळी 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांचा रायगड दौरा झाला होता त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे कबूल केली निश्चित होती. काय अपेक्षा आहेत आता खूप साऱ्या खरं तर अपेक्षा काय नेमकं बोललं जातं महत्वाचं